नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी अत्यंत महत्त्वाच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या प्रमुख ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया। दिलासादायक ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण न्यूज आहे। बिग ब्रेकिंग न्यूज, पेन्शन बाबतीत उच्च न्यायालयाचा मोठा दिलासादायक आदेश। या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे। पेन्शन धारकाच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण बातमी। पेन्शन संदर्भात न्यायालयाचा मोठा निर्णय। उच्च न्यायालयाने काय निर्णय दिला पेन्शन संदर्भात? चला तर जाणून घेऊया उपरोक्त माहितीचे स्पष्टीकरण पुढील ब्रेकिंग न्यूजच्या सहाय्याने। चला तर करूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला करूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। कोलकाता उच्च न्यायालयाने पेन्शन संदर्भात मोठा महत्त्वपूर्ण दिलासादायक निर्णय दिला आहे। यामध्ये न्यायालयाने स्पष्ट केले आहे की पेन्शन ही केवळ एक प्रकारची बक्षीस नसून किंवा देणगी नाही, तर कर्मचाऱ्यांचा संवैधानिक घटनात्मक कायदेशीर हक्क आहे। एका प्रकरणात एका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या विधवा पत्नी पेन्शन संदर्भात अर्ज सरकारकडे नाकारला। सदर विधवा महिला कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेतली। या प्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयाने दिलासादायक निर्णय दिला। सदर प्रकरणी न्यायालयाने राज्य सरकारना सुनावले। सदर पत्नीला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणारी पेन्शन लाभ व अन्य लाभ तत्काळ देण्यात यावे असेही निर्देश देण्यात आले। सदर मयत वैद्यकीय अधिकारी 20 वर्षापेक्षा अधिक वर्ष सेवा केली आहे अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना पेन्शन पासून वंचित ठेवणे हा एक अन्याय आहे। त्यामुळे भारतीय संविधानाच्या कलम 14 चे उल्लंघन होत आहे आणि तसेच कलम 21 चेही उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। मयत व्यक्ती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या आयुष्याचे 20 वर्षे सरकारी नोकरीसाठी पणाला लावले असल्याने सदर कर्मचाऱ्यांच्या वारसास पेन्शन पासून वंचित ठेवू नये हे चुकीचे आहे। यामुळे तत्काळ पेन्शन आणि इतर लाभ देण्याचे निर्देश हायकोर्टाने सरकारला दिले। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीस्तव हा व्हिडिओ व्हायरल केला आहे की पेन्शन ही एक दया नसून तो घटनात्मक अधिकार आहे, याची जाणीव ठेवून सरकारने कार्य करावे। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे। मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।